अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये जो राज्य सरकारनं प्रचंड मोठा बदल केलेला आहे, या बदलामुळे अॅट्रॉसिटी कायद्यावरती नेमका काय इफेक्ट होणार आहे आणि अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत जे काय गैरवापर होत होते किंवा जो काय चांगला वापर होत होता आणि पूर्वीचा जो काय कायदा होता आणि नवीन काय बदल होणार आहे आणि त्याच्यामुळे नेमका काय परिणाम होणार आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या सेशनमध्ये आपण क्लिअर करणार आहे. त्याच्यामुळं अॅट्रॉसिटीच्या संदर्भातली ए टू झेड माहिती ज्यांनाही जाणून घ्यायची त्यांनी तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, का तर तुमचा एकही मुद्दा यामध्ये आपण स्किप करणार नाही आणि याच्या शेवटी जो बदल आहे आणि या बदलाचा परिणाम काय आहे ते सुद्धा आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर पहिल्यापासून टप्प्याटप्प्यानं आपण या मुद्द्याला बघूयात की नेमका हा प्रकार काय आहे. तर याची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला माहितच आहे की राज्यघटनेमध्ये जे कलम आहे अस्पृश्यता निर्मूलनाच्या संदर्भातलं, तर ह्याच्यावरती आपण जसं घटनेत टाकलं, पण त्याच्यावरची जी अंमलबजावणी ही अंमलबजावणी प्रत्यक्षात करताना प्रचंड अडचणी यायच्या. म्हणून या 17 कलमावरती 1955ला नागरी हक्क हा संरक्षण कायदा बनवला, परंतु त्याचा इफेक्ट कमी जास्त होता. म्हणून सन 1989 मध्ये जो कायदा बनवला त्या कायद्याला आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट असं नाव देतो. अॅट्रॉसिटीचा लॉंग फॉर्म आपल्याला माहित आहे की शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989, अर्थात अनुसूचित जाती जमाती यांच्यावर होणार जो अत्याचार आहे अत्याचार प्रतिबंधक कायदा असा हा कायदा आहे. आता यामध्ये SC आणि ST ह्या दोन समुदायासाठी अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे आणि हा लागू झाला 30 जानेवारी 1990 पासून. म्हणजे मंजूर झाला 1989ला, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी 30 जानेवारी 1990ला ह्याची सुरू झाली. की ज्या जमाती आपण पाहतो SC शेड्यूल कास्ट अनुसूचित जात आणि अनुसूचित जमात, आता याची एक लिस्ट बनवलेली होती की ह्या SC लिस्टमध्ये नेमक्या कोणकोणत्या कम्युनिटी येणार आणि ST मध्ये नेमक्या कोणकोणत्या कम्युनिटी येणार याची एक लिस्ट होती. त्या कम्युनिटीसाठी म्हणजे त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारासाठी हा कायदा काय सांगतो हा, तर इथं काय सांगतो, तर पहिलं कृत्य काय असतं, तर 1990च्या कायद्यानुसार काय गुन्हा आहे, अॅट्रॉसिटीचा गुन्हा काय असतो बघा, तर जातीवाचक शिवी देणं. म्हणजे जातीवाचक शिवी देणं का तर काय जातीचा आपण पाहतो समाजात हेटाळणी आणि त्याच्यासाठी ते जातीचं नाव पण त्याच प्रकारे घेतलं जातं आणि ही सुद्धा जातीवाचक शिवी हे म्हणजे एखाद्याचा अपमान करण्यासाठी वापरली जायची. जाती पण असा एक मुद्दा आता पहिल्यापासून तो आहे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अपमान करणं. आता सार्वजनिक ठिकाणी अपमान करणं यामध्ये जातीवरून अपमान करणं किंवा त्या जातीमध्ये असेल म्हणून अपमान करणं अशा प्रकारचं आहे. त्याच्याबरोबर जमिनी बळकावणं, त्याच्याबरोबर मारहाण करणं, स्त्रियांवर अत्याचार करणं, सामाजिक बहिष्कार करणं, जबरदस्तीनं घाणकाम करायला लावणं, हे गुन्हे SC आणि ST व्यक्तीवर त्यांच्या जातीमुळे केले असतील तर त्याला अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत केलेला गुन्हा असं आपण मानतो. हे जर तुम्ही SC आणि ST कॅटेगरीच्या लोकांवरती होत असेल किंवा करत असाल तर ह्या गोष्टीला अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत केलेला गुन्हा मानलं जातं. आता ह्या गुन्ह्यानुसार काय असतं तुम्हाला सांगतो की ह्यामध्ये जर एखाद्यावर हा गुन्हा दाखल झाला तर पहिला मुद्दा त्या व्यक्तीला जामीन मिळणं कठीण असतं. का तर हा जामीन पात्र गुन्हा नाही, हा जामीन पात्र गुन्हा मानला जातो. का तर हा गुन्हा दाखल झाल्या त्या व्यक्तीला आपण पाहतो की 24 तास याच्या आत अटक करावी लागते. मॅक्सिमम वाढून वेळ 48 तास जातो. आता ह्यामध्ये गुन्हा नोंदच करून घ्यावा लागते. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, जो तिथला पोलीस अधिकारी आहे, आता एखाद्या गाव स्वरूपी हा गुन्हा झाला, आपण पाहतो केस दाखल झाली तर बाजूच्या पोलीस स्टेशनला होते पण तिथला इन्चार्ज PI असतो. पण जर हा गुन्हा दाखल झाला तर तिथल्या DYSP ला हस्तक्षेप डायरेक्ट करावा लागतो. का तर तो त्याचा चौकशी अधिकारी असतो प्रमुख आणि त्याच्या अंतर्गत PI, त्याच्या अंतर्गत PSI आणि त्याच्या अंतर्गत कॉन्स्टेबल काम करत असतात. म्हणजे ह्या गुन्ह्यामध्ये विशेष न्यायालय, त्वरित चौकशी आणि पीडिताला आर्थिक मदत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीनं
अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय, तर तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर त्याला त्याच्या गावावरून येण्यासाठी आणि जाण्यासाठी जे काय पैसे लागले तिथपर्यंत, एखादी मेडिकल इमर्जन्सी असेल की त्याला मारहाण झाली, या ठिकाणी जखमी झालाय किंवा एखाद्या स्त्रीवर अन्याय अत्याचार झालाय, तर तत्काळ हॉस्पिटल सुविधा देऊन व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट द्यावी लागते. जर एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाला तर 48 तासाच्या आत अकाउंटमध्ये तिच्या पर्सनली या ठिकाणी 2 लाख रुपये सुद्धा जमा करावे लागतात थेट कलेक्टरला. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत जी ऍक्शन घेतली जाते ही त्वरित आहे आणि आर्थिक गोष्टीला धरून आहे, एकदम स्पीड नाही. हा मुद्दा इथं लक्षात ठेवा. त्याच्याबरोबर जर आपण पाहतो की अॅट्रॉसिटीमध्ये बऱ्याचदा बदल करण्याची ठिकठिकाणी मागणी करण्यात आली का, तर याचा वापर हा राजकीय फायद्यासाठी स्वार्थासाठी व्हायला लागलेला आहे. अशा प्रकारच्या घटना भारतात, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घडायला लागल्या. आता यामध्ये 2015 मध्ये एक सुधारणा करण्यात आलेली होती, 2018 मध्ये एक सुधारणा करण्यात आलेली होती आणि त्याच्याबरोबर 2020 मध्ये सुद्धा पृथ्वीराज चव्हाण वर्सेस युनियन ऑफ इंडिया म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भारत सरकारी केस होती. ही प्रचंड गाजलेली होती. या केसच्या अंतर्गत म्हणणं असं होतं की जो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जातोय ह्याची अगोदर पडताळणी करा की यात राजकीय काय वास येतोय का, राजकीय षडयंत्राचा काय मुद्दा आहे का, हे आधी तपासा आणि मगच ऍक्शन घ्या. का तर एकदा ऍक्शन घेतली 3 महिने जामीन नाही. किती महिना? 3 महिने जामीन होत नाही. तुम्हाला लक्षात घ्या, कधी गुन्हा केला असेल किंवा नसेल तरी सुद्धा 3 महिने जामीन मागू सुद्धा शकत नाही किंवा मिळू पण शकत नाही. आणि जर गुन्हा केला असेल तर 6 महिन्यानं जामीन मिळतोय. म्हणजे लक्षात घ्या, कायच गुन्हा नाही, अॅट्रॉसिटी दाखल 3 महिने त्याला जेलमध्ये काढावं लागतंय. म्हणून थोडीशी गुन्हा दाखल केल्यानंतर बाकीची प्रोसेस असते बा. इतर गुन्ह्यामध्ये काय असतं की एखाद्यानं एखाद्याला मारले, असा गुन्हा दाखल केला, तुम्ही जनरल मारामारी लागली आणि एखाद्याला तुम्ही मारले किंवा तुम्ही एखाद्याचा बेदम मार खाल्लाय, तर तुम्ही पोलीस स्टेशनला आता फलाण्यानं बेस्ताण्यानं मला हाणलंय. मग होती चौकशी, आसपास ठिकाणी चौकशी केली जाते, केलंय का ना असं, मग केलंय, मग आता ह्याच्यावर काय करा, गुन्हा दाखल करा. मग गुन्हा दाखल केला जातो कधी? चौकशी अंती. म्हणजे ही इतर गुन्ह्यामध्ये आहे. मी एखाद्याला सांगितलं की फलाण्या बेस्ताण्यानं मला फसवलंय पैशाला, तर पैशाला फसवलंय म्हणल्यावर काय, चल तुझं बँक स्टेटमेंट घेऊन ये, चल ट्रान्झॅक्शन घेऊन ये, चल किती पैसे काढले दाखव, मग घरातनं चोरी नेली घरी, चल पंचनामा होती, ह्या लय बारा भानगडी करून मग गुन्हा दाखल होतो. तीच प्रोसेस अॅट्रॉसिटीमध्ये ठेवा असं 2020 मध्ये म्हणण्यात आलेलं होतं, पण त्याच्यावर त्यावेळेस काय ऍक्शन झालेली नव्हती. आता यामध्ये बघा, अॅट्रॉसिटीमध्ये आता हा मुद्दा चर्चेत याचं कारण काय झालं, तर ह्यामध्ये चर्चेत आपलं आलं की महाराष्ट्र सरकारनं जे 2020चा मुद्दा होता, आता राज्य सरकारला ही घटना अॅट्रॉसिटी कायदा बदलायचा अधिकार नसतो. हा प्रोसेस बदलायचा अधिकार असतो. प्रोसेस काय की थोडी आधी चौकशी हो द्या आणि मग गुन्हा दाखल करा, ही प्रोसेस झाली. कायदा बदलणं म्हणजे काय की एखाद्या कलमाला 6 महिने शिक्षा आहे ती 4 महिने करणं, हा अधिकार राज्य सरकारना नाही. कायदा केंद्राचा आहे. कायदा कुणाचा आहे? केंद्राचा आहे. आता इथं महाराष्ट्र सरकारनं काय केलेलं आहे की अॅट्रॉसिटी अंतर्गत एखादा गुन्हा दाखल झाला तर काय घडू शकतं बघा, तर असं करा म्हणे, थेट अटक डायरेक्ट करायची नाही. म्हणजे इतर गुन्ह्यासारखं अगोदर आपण पाहतो की अॅट्रॉसिटीचा गुन्हा ह्या ठिकाणी एक समिती, प्रथम तपास अधिकारी नेमा, स्पीडमध्येच नेमा तो सुद्धा, आणि या समितीकडे त्या प्रकरणाची चौकशी करायला सांगा. आता ही चौकशी करायला सांगितल्यानंतर ह्या चौकशीमध्ये सांगितलं की गुन्हा घडलेला आहे, मग अटक करा, म्हणजे इतर गुन्ह्यासारखं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की FIR डायरेक्ट दाखल करू नका. काय FIR, फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, तुम्हाला माहित असेल बा, ह्या FIR दाखल झाला की केस कुठे गेली? थेट कोर्टात गेली. कुठे गेली? कोर्टात. आता हे पोलीस स्टेशनच्या पातळीवर मिटायचा मुद्दा संपला
आता तो कोर्टात जाऊन मिटवावा लागतो, त्याला FIR आपण म्हणतो. FIR दाखल करण्या अगोदर FIR दाखल करण्यासाठी लागणारे पुरावे आहेत का ते चेक करा आणि मगच FIR दाखल करा. म्हणजे तात्काळ अटक ही पूर्वीची पद्धत बदला आणि थोडीशी इतर गुन्ह्यासारखी चौकशी होऊ द्या. असं बदल महाराष्ट्र राज्यानं सध्या कशामध्ये केलेला आहे? अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये केलेला आहे. आता ह्या गोष्टीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही जे आपण पाहतो प्रकार होण्याची शक्यता असते. आता या ठिकाणी बघा, पहिलं की कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं हे केले असं मानलं गेलेलं आहे किंवा असं कारण सांगितलं की बाबा कायद्याचा गैरवापर होतोय, नको तिथं गावातल्या कुठल्याही भांडणाचा राग अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून एकमेकावर काढला जातोय आणि मग त्याला चांगलाच कामाला लावला जातोय. अशी घटना महाराष्ट्रात घडते, भारतात घडते आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने पाऊल उचललं. पण काय प्रकरणात जर आपण पाहायचं झालं ना, जर एकतर पहिलंच आपली व्यवस्था प्रचंड स्लो आहे. म्हणजे आपण पाहिलं की तुम्ही जय भीम पिक्चर पाहिला असेल बा किंवा आर्टिकल 15 पिक्चर पाहिला असेल. त्याच्या अगोदर मी तुम्हाला जय भीमच्या संदर्भात सांगतो. हे जय भीम ही जी स्टोरी होती हे नंतर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाली. सुरुवातीला ही स्टोरी जी होती, सुरुवातीला हा मुद्दा होता जनरल गुन्ह्यासारखा होता, पण त्या पुढच्या गरीब पार्टीकडे केस लढण्याची ताकद नव्हती, क्षमता नव्हती आणि त्याच्यामुळं त्याचा जेलमध्ये मृत्यू झाला. मृत्यू झालेला त्याच्या बायकोला खूप म्हणजे कळलंच नाही, ते चौकशीत कळालं. मग या अशा घटना ज्या आहेत की जर यातली इमर्जन्सी हा शब्द काढला ना, इमर्जन्सी ऍक्शन जी व्हायची आणि जो आपण पाहतो की एक कसा असतं बघा, लक्षात घ्या, कुठला एक कायदा भारतात कायदे फेल का येतं, तर फेल असण्याचं काय प्रोसेस स्लो आहे म्हणून ते कायदे फेल आहे. भारतात काय कायदेच ऍक्टिव्ह आहेत, प्रोसेस फास्ट असल्यामुळं. ऍक्शन घेणं हे कंपल्शन जोपर्यंत येत नाही ना स्पीडनं, तोपर्यंत त्या कायद्याचा इफेक्ट राहत नाही, इफेक्ट होत नाही. आता हा जो बदल केलेला आहे, हा बदल हा शेवट मग परत ज्याच्या हाती सत्ता आहे त्याचीच चौकशी समिती आहे आणि ती समिती ठरवल की नेमकं मग या कायद्याला, ह्या गुन्ह्याला गुन्हा मानायचा का नाही मानायचा. मग तो पार्टी बघून ठरेल. ईडी सारखा, सीडी सारखा, CBI सारखा हा पण धोका होऊ शकतो, बरोबर आहे ना. किंवा याचा काय गैरवापर स्थानिक लेवलच्या भांडणावर जो केला जातो तिथं त्याचा म्हणजे आपण पाहतो गैरवापर पण टाळला जाऊ शकतो. दोन्ही अँगलनं पाहायचं झालं तर दोन्ही अँगलनं हे असं चित्र आपल्याला इथं दिसतंय. आता यामध्ये जर आपण लक्षात घ्या की कायद्यामध्ये बदल नाही केला कोणताच, का तर हा बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, केंद्र सरकारला आहे. पण कायद्याची अंमलबजावणी, ज्याला गाईडलाईन आपण म्हणतो, ते चेंज केलेलं आहे. बाकी कायदा चेंज केला हा पण गैरसमज डोक्यातनं काढून टाका. कायदा चेंज झालेला नाही, प्रोसिजर बदललेली आहे, एवढाच मुद्दा लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ नक्की कसा वाटला ते कमेंट कळवून मला सांगा की यामध्ये अजून माझ्याकडनं काय चुका दुरुस्ती असतील त्याही तुम्ही त्यामध्ये सांगा, त्याही आपण दुरुस्ती करून घेऊयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.